हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे तो 16 तारखेचा आहे. आम्ही 16 तारखेला ॲक्च्युली 17 तारखेला आमचं जे ISBM जे सुसगावला जे कॉम्पिटिशन होतं फॅशन शोचं, तर तिथली प्रॅक्टिस चालू होती. धम्माल केली, भयंकर धम्माल केली, प्रॅक्टिस केली, भरपूर सगळ्या गोष्टी होत्या. प्रॉप्स बनवत होते. हे काय आमचे येडेचाळे करणारे आहेत फ्रेंड्स, मध्ये मध्ये असे आगाऊपणा करणारे. आणि हा आमचा बाजीराव आहे. सो आम्ही खूप मज्जा केली. आणि हा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो. एक डान्सर आहे शफिक म्हणून, सो त्यांच्या अकॅडमीवर आम्ही प्रॅक्टिससाठी गेलो होतो. फायनली हा आमचा फ्रेंड आहे. सो ह्याचं काहीतरी काय कॅरेक्टर होतं माहीत नाही मला, बट ठीक आहे. जे असेल ते मी खूप दिवसातून व्लॉग बनवते ना, सो काय बोलायचं आहे ना मला काही सुचत नाही आहे. सो समजून घ्या सगळ्यांनी. आम्ही रिक्षातून चाललो आहे. आम्ही कुठं चाललो होतो? मांजरीला चाललो होतो. आणि ह्याचं आम्ही हिस्टॉरिकल थीम होती, सो ह्याचं काय कॅरेक्टर होतं मला नाव आठवत नाही आहे, बट महाराजांच्याच काळातलं काहीतरी कॅरेक्टर होतं. मला सध्या नाव आठवणं, कारण तो व्लॉग होता 17 तारखेचा आणि मी आज टाकते तो व्लॉग. आज 17 तारखेचा व्लॉग मी आज टाकते आहे. आज 8 फेब्रुवारी आहे, म्हणजे मी इतका लेट केला. आणि हा जिथं जाईल तिथे गॉड ब्लेस यू शिंकले मी. ओके, तो हा प्रमोद जिथे जाईल तिथे त्याचं गाणं त्याचं ते चालूच असतं सदा ना कदा काहीतरी, पण छान. म्हणजे त्याचा आवाज खूप छान आहे. तो सतत प्रॅक्टिसच्या मूडमध्ये असतो, सतत प्रॅक्टिस करत असतो. मी फुल चिल आऊट करते, बिकॉज मी फुल म्हणजे मी अशा झोनमध्ये होते ना भाई. आज भाई मी एखादा नाही का पिंजऱ्यातनं पक्षी कसा बाहेर पडतो, लाईक तशीवाली फिलिंग होती आज मला. आणि खरंच मी इतकी हॅपी होते. फायनली आम्ही त्यांच्या काय म्हणतात ते डान्स हॉलमध्ये आलो. आणि डान्स हॉलमध्ये आल्यानंतर मग आम्हाला आमचा बाजीराव भेटला. आणि ह्याचे जरा नखरेच चालू होते काही ना काहीतरी. ह्या गर्ल्स होत्या ज्या आमच्या फॅशन शोच्या ग्रुपमधल्या होत्या. आम्ही खूप मस्ती मज्जा केली, खूप एन्जॉय केला. खूप म्हणजे मला जी ही टीम भेटली ती इतकी भारी आहे ना. सगळे मिळून राहतात सगळे. म्हणजे ह्याचं काय देवा आहे बघा. कुणाचं काय चाललं तर कुणाचं काय. तू मेरे से प्यार करते या नाही जानी. काय आमचं चालू होतं असंच एन्जॉयमेंट. आणि त्याच्यानंतर इथं आमचं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी चालू होती. सो तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही ऐकू शकता इथे. मी एकादशी आणि संकष्टी ही काय कामाची नाही. आणि नुसतं काय नाही त्याला डब्यात जे भेटेल ती खाती. डब्यात जे भेटेल ती खाती हीच आहे ती. आणि मध्ये बघा बाजीरावची मस्तनी आणि काशीबाई मस्तनी. तुला काय सुस्त काम नसतं. कुठले मस्तनी आणि काशीबाई. आणि काशीबाई असतात ना ते काहीतरी. कुठं मग विचारलं तर सांगा ना. नाही तुम्ही आयुष्यभरासाठी नाही 35 सेकंदासाठी मस्तनी काशीबाई तेवढंच नीट निघू. तोंड बघा यांचं कसं झालं. जसं काय आयुष्यभरासाठी झाले तसं करायला लागलं. मान्य करतो भाऊ, मान्य करतो 35 सेकंदासाठी नाही. त्याच्यानंतर आमची मस्ती मजाक सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मस्तपैकी आम्ही गाडीमध्ये बसलो. केक खायला घेतला, बिकॉज मला भयंकर भूक लागली होती. मी सकाळी ठुसून खाल्लं तरीसुद्धा मला भूक लागली होती. आम्ही गाडीत बसलो. फुल एन्जॉय चालू होता. ह्याच्यामुळे आम्हाला लेट झालायचो की हा नेहमी लेट असतो माहिती. आम्ही इतकं बडबड करत असतो ह्याला, पण चिल ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पांचं मंदिर दिसलं मला. सो आज आमचा दिवस खूप भारी गेला, खूप एन्जॉय केला. इथंही व्लॉगर होते, इथेही आमच्या टीममध्ये मस्त व्लॉगिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या. काय अवतार झाला आहे भाई माझा, सिरियसली. आय मीन इतकं तोंड माझं खराब झालं होतं. आणि मला लांबचा प्रवास अजिबात सहन होत नाही. मला इतका त्रास झाला ना, मी ते म्हणून मला मध्ये व्लॉग पण नाही काढता आले. मी डिरेक्टली इथे येऊन व्लॉग काढले. माझं फेस बघत असेल तुम्ही केवढा भयानक झाला होता. सगळे खात होते, मला अजिबात खाण्याची इच्छा नव्हती. फायनली मी स्टेज बघायला गेले होते. यू कांट इमॅजिन की ओ माय गॉड काय आय मीन भाई साहब यार मस्त होतं. आत्ता क्राऊड नाही आहे, बिकॉज आम्ही गेले मी पहिलं मला स्टेज बघायचं होता त्याच्यामुळे. बट जे नंतर पब्लिक आहे, अरे तुम्ही संध्याकाळी मजा बघतालच. काय खूप सुंदर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते म्युझिक चालू झाले. हे आमचे फ्रेंड्स आहेत. फुल एन्जॉयमेंट चालू होती भाई.
म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, हे रॅपर आहे ॲक्च्युली, रॅपिंगचं पण होतं तिथे कॉम्पिटिशन. सुंदर सुंदर रॅप होते, सुंदर सुंदर रॅप. इथे बघा, इथे ही रॅप ॲक्च्युली बोलत होती, मी तुम्हाला ते ऑडिओ ऐकवलं नाही, तिचं कंटिन्यू चालू होतं काही ना काहीतरी, भारी होतं. इथं बाहेर आल्याच्या नंतर आम्ही फुल एन्जॉयमेंट, बाहेर म्युझिकचे आवाज येत होते ना आम्हाला, इथे आमचं चालू होतं काही ना काहीतरी. इथेही आम्ही चिल आऊट करत होतो, मस्त एन्जॉय करत होतं गाण्याच्या विथ सॉन्ग. आणि इथे काहीतरी बोलतो तो रोहित, त्याची ॲक्टिंगचा काहीतरी पार्ट आहे, सो मी तुम्हाला ऐकवते, तो तुम्हाला छान वाटेल. नंतर आमच्या फ्रेंड्सचा ॲक्च्युली एक फ्रेंड्सच म्हणते, आमचं ॲक्ट पार्ट चालू होता, ॲक्ट नाही सॉरी म्हणजे म्युझिकचं चालू होतं तिथे. सो आम्ही असंच मग मागे थांबून मस्तपैकी चिल आऊट करत होतो, एन्जॉय करत होतो, गाण्याचं फुल डान्स वगैरे चालू होता. आणि आम्हाला काहीच काम नव्हतं इथे. नंतर आमची फ्रेंड आली, सो इथे पण त्याचं नाटक काहीतरी चालू होतं, ते निळफुले आहेत ना त्यांचं. आणि नंतर आम्ही बाहेर आलो तो मस्तपैकी, भाई दही वगैरे होतं तिथं फ्रीमध्ये. अरे फ्रीचं कोण सोडते भाई असलं. आम्ही इतका ताव मारला ना त्या दहीवर, शपथ सांगते. ही तर बघा 2-2 घेऊन पिते, 2-2. ह्याचं बी ते चालू होतं. एंडला आमची जी फ्रेंड आहे ना तिचं सिंगिंगचं होतं. भाई साब चंद्रा सॉंगवर काय एन्जॉय केला आम्ही भाई. काय मी तुम्हाला थोडीशी क्लिप दाखवते, मी ते गाणं पण ऐकवते तुम्हाला. मी बोलले की तुम्हाला एन्जॉयमेंट नाही कळणार. डान्स करून करून भयंकर भूक लागली होती. 50 नाही किती 100 रुपयाची मॅगी खाल्ली. एक मॅगीचा डब्बा 100 रुपयाला द्यावा. 12-15 रुपयाची मॅगी 100 रुपयाला खाल्ली आम्ही. काय करणार, भयंकर भूक लागली होती आम्हाला. त्याच्यानंतर आम्हाला मेकअप वगैरे करून आवरायचं होतं आणि थोडीशी हेल्प आमच्या मग सरांनी पण आम्हाला केली. अय्यो कसला लुक झाला आहे माझा भाई साब, काय सांगू तुम्हाला. 1 नंबर मेकअप झाला होता माझा. आणि तर कॉन्ट्रोवर्सी चालली होती जे कॅरेक्टर आहेत ना त्यांची, सो ऐका तुम्ही ती. फायटिंग कंटिन्यू. चलो स्टार्ट. आमच्या तारीचा आम्ही बघून घेऊ, आमच्या सरसेनापतीला आम्ही बघून घेऊ. तुम्हाला सांगायची गरज नाही. मेकअप करायची मेकअप लावती आमच्या तारीला खेळलं दिलं तर आमची तारी आहे ना तलवार उचलते. तुमच्या नाही. इंस्टा वापरतील काय वापरतील, अक्कल नाही. अक्कल ही तारी माझ्या तारीची अक्कल काढली एवढी तुमच्या. दोघींचं भांडण माझ्यासाठी चाललं. काय करू मी. अरे तू मध्ये बोलू नको. आमची ओके, वी आर सो प्राऊड ऑफ देम. अख्खी टीम त्यांचं प्राऊड फील करते आता, कारण की आम्ही 4 प्राइजेस मारलेले. स्टेजवर जाऊन आलो. आम्हाला मस्तपैकी 4 ट्रॉफी भेटल्या. आम्ही मस्तपैकी ट्रॉफी घेऊन हे जे मी आत्ता व्हिडिओ काढते हा पहाटे 3:30चा व्हिडिओ आहे. बिकॉज आमचा जो शो होता तो, आमची जे वॉक होतं ते आमचं 2-2:30 वाजता झालं. त्याच्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन आम्हाला तिथे 4 वाजले. घरी जायला तर काही सांगायलाच नको. आम्ही जिथं ISBMला जे आम्ही जिथं होतो तिथं आम्हालाच तिथे सगळं आवरायला हे 3:30-4 वाजल्यानंतर आम्ही 4 वाजता तिथनं बाहेर पडलो. माझा मोबाईल तर काही चालूच होता व्लॉगिंगसाठी. सो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर पडलो तर लोकांनी आम्ही स्टॉल बांधले होते तरी ओळखत होते आम्हाला. सो खूप छान वाटलं की आम्ही जे केलं ते प्राऊड फील वाटलं आमच्यासाठी.
आणि दुसरी गोष्ट की आम्ही नंतर जे बाहेर पडलो बाई साहेब काय सांगायचं, असली मी कुडकुड 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 करत होते. मला माहीतच नव्हतं संध्याकाळची एवढी थंडी वाजणार आहे. अय्यो नुसता स्टोल बांधला होता मी, भयंकर थंडी होती. आणि आम्ही हे 3 इडियट्स मस्तपैकी ट्रिप्सी गाडीवर बसून आमचं फुल एन्जॉयमेंट चालू होता. भयंकर बाहेर थंडी होती, असली घाण थंडी. मला फोनसुद्धा पकडता येत नव्हता, तरी मी व्लॉगिंगसाठी आणि तुमच्या एंटरटेनमेंटसाठी गाईज मी फक्त फोन पकडला आहे. सो प्लीज लाईक शेअर सबस्क्रायबर करा. आणि हे हाच मोमेंट मला पाहिजे होता की भाई मी जे गाडीवर आम्ही चाललेलो, कुत्रं पण नव्हतं आणि मला हेच पाहिजे होतं मध्यरात्री ट्रॅव्हलिंग. नंतर आम्ही थांबून, आम्हाला भयंकर भूक लागलेली, सकाळ सकाळ काय खायचं त्याच्यामुळे विचार केला की आम्ही थोडंसं चहा पोहा काहीतरी घेऊन आम्ही वेट करत होतो आमच्या फ्रेंड्सचा, बिकॉज आम्ही लवकर आलो आणि ते लेट येणार होते म्हणजे आम्ही सगळ्यांच्या पुढे आलो होतो. सो आम्ही रोडवरच आमचं काहीतरी येडेचाळे चालू झाले आणि वेट करत होतो, नाही कोणी आले. मग चहा वगैरे मस्त घेतला. पहाटे 4 वाजता, 4-4:30 वाजले असतील, पहाटे 4ला कोथरूडच्या रोडवर आम्ही चहा पित होतो. वाव. आणि हा मस्तपैकी पोहे खात होता. सो इतकं छान वाटलं ना भाई, इतकं मस्त एन्जॉय केलं ना आम्ही त्या दिवशी. त्याच्यानंतर चहा वगैरे पिला, घरी निघालो आम्ही 3घंच होतो. नंतर आमचे फ्रेंड्स वगैरे कोणीच नव्हते सोबत, बिकॉज आम्ही रस्ता चुकलो होतो. सो हम ये 3 इडियट्स हम निकले हमारे घर के लिए. आणि भयंकर थंडी वाजत होती त्याच्यामध्ये. आणि काय म्हणजे हे जे अचिव्हमेंट होतं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, बिकॉज काही लोकांनी मला खूप टॉन्ट मारले, खूप सगळ्या गोष्टी झाल्या की तू लाईफमध्ये काहीच करू शकणार नाही, काही नाही, खूप टॉर्चर, खूप काही सांगायचं आहे मला. तुम्हाला सांगेन एका पॉईंटनंतर, मी नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करेन. आहेत भयंकर खराब लोक जगामध्ये की जेणेकरून त्यांच्यामुळं लाईफमध्ये खूप मी फेस केलं. नंतर मी उतरले आणि इथे आमची जी अक्षरशः आहे ना, आमचे हातपाय आखडले होते, एवढं भयंकर थंडी वाजत होती. खूप एन्जॉय केला बट आम्ही खूप जास्त. अरे लय दुखतंय माहिती का, आकडलं फीलच होय ना. फीलच होय ना काय. गप्पे लोक घाबरतील कोण आले. चलो बाय गाईज, मस्त वाटलं, लय भारी. बिचाराचं रे पम्याचं तोंड बघ कसं झालंय, झोप. असे फ्रेंड कुणालाच नको भेटायला, म्हणजे फक्त मलाच भेटायला, बिकॉज ते मला घरापर्यंत सोडवायला आले होते. बिचारे खूप कंटाळले होते, एवढ्या थंडीतसुद्धा बिचारे मला सोडवायला आले होते. आणि आता ते चालले. सो गुड नाईट, टाटा, बाय बाय. आणि मी खूप हॅपी आहे की आज माझा सगळ्यात बेस्ट दिवस गेला आणि खूप छान अचिव्हमेंट केली, ह्याचं आय प्राऊड माय सेल्फ. सो टाटा, बाय बाय, गुड नाईट.